आपण आलेलो आहे गोट्यावरती. आपण इथे चुलीवर केळीचे चिप्स बनवणार आहे. तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते कसं बनवणार आहे ते. नाही बाळा थोडं साईडला सर. आता इथे आपण केळी सोलून घेतलेली आहे. कच्च्या केळीचे आहेत हे चिप्स. कटरच्या साहाय्याने पूर्ण केळीची साल काढून घ्यायची. हे अशी पूर्ण केळीची साल काढून घेऊन नंतर आपण याचे चिप्स पाडणार आहोत. आता आपण ह्या चिप्सच्या खिसण्याच्या साहाय्याने चिप्स करून घेऊ. सुरुवातीला छोटे छोटे पडणार आहेत, नंतर ना मोठे चिप्स येतील. त्यानंतर आपण हे तेलात टाकून घेऊ. तेल अजून आपल्याला पाहिजे तसं गरम झालेलं नाही. पूर्ण कडक होईपर्यंत तळून घेणार आहे आपण. हे सुरुवातीला एकमेकाला चिटकतात, पण नंतर तेलात टाकल्यानंतर सुट्टे होतात सगळे. आणि या वाटीमध्ये आपण पाणी टाकून मीठ टाकून घेणार आहोत. हे चिप्स लहान मुलांना खूप आवडतात. आमच्या माही बाळाला पण आवडतात, हो ना. ते तेलात कडक होते तोपर्यंत आपण दुसरे काढून घेऊ. जर तुम्हाला मोठे लागत असतील अशा अर्ध्या केळीचे मोठे मोठे खिसले तरी जमतात. हे अशा या आकाराचे होतात मोठे. पाहू शकता तुम्ही. हो असे छान आहेत ना. महिला आमच्या अशा आवडतात. आता हे पूर्णपणे कडक झालेले आहेत. आपण एक एक चमचा हे पाणी तेलामध्ये टाकणार आहोत. म्हणजे तेलामध्येच त्याला मिठाची चव येते. आता तुम्ही पाहू शकता
हे किती छान असे कडक झालेले आहेत. हे पहा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला छोट्या डिशमध्ये काढून दाखवते. असे छान झालेले आहेत. हे पहा, आमच्या जाऊबाई नीता आंटी माहीला आवाज देत आहेत. माही काय म्हण आंटीला? हो, राहू दे. ते कडक होत आहेत तोपर्यंत आपण दुसरे बनवून घेऊ लगेच. तर बनवायला मी एकटीच असल्यामुळे माझी खूप घाई होत आहे. ह्याच्यामध्ये चिकट असल्यामुळे ह्याच्यामध्ये बसतेच, तर ते हाताने काढायला लागते. तर आता आपण हे कडक झालेले आहेत. ह्याच्यात परत थोडं मिठाचं पाणी टाकून घेऊ आपण. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद पण ॲड करू शकता. माही, टेस्ट करून सांग कसे झाले ते. माहीला तर आवडलेत. तुम्ही पण करून पहा, तुम्हाला पण आवडतील. आता हे कडक झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. हे पहा, इथे आपल्याला जे दिसत आहे ते बोध भरण्याचे काम चालू आहे. ही खाली कुट्टी करून ठेवलेली आहे. ही लोक बोध भरण्यासाठी आलेली आहेत. हा बोध आमच्या मोठ्या दिरांचा भरायचे काम चालू आहे. हे बघा कसे नाचतात आहेत त्याच्यात. कशी सोडते नाचाय थोडं. चल की. येडीच आहे. हे बघा, इथं बोध भरायचा चालू आहे. ही एवढी छोटी छोटी कुट्टी होती अशी. हे पण तुम्ही बघू शकता किती छोटी होती ती. ही भरल्यानंतर 1-1.25 महिन्यानंतर फोडून ती गायांना खायला देते. आता ही छोटी छोटी शेळी ही बी आहे ना माझ्याकडं. बघा हे किती छान आहेत माझ्याकडं. धर ना. आता माईकडे देते मी छोटं पिल्लू. बघा माईने कसं घेतलंय. तू ये ना इकडं. तू ये की इकडं. माईने दिलं सोडून. बघा माई तिकडं 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 दाखव त्यांच्याकडं. बघा माईचा त्यांचा कसा कालवा चाललाय.
चला आता आंटीकडे जाऊ आपण गाया बघायला. नाही चल. इकडं धार काढण्याचं काम चालू आहे. मम्मी नको दाखव. बघा आमच्या जाऊबाई कशा शेण उचलतात. त्या गायांना खाण्यासाठी ही कुट्टी चालली. पाहिजे एवढ्या सगळ्या गाया आहेत आमच्या मोठ्या दिरांच्या. हे पाय हे गहू भिजत टाकलेले होते. 4 दिवस आपण हे गहू भिजून दिलेले. आज हे गहू चुरायचे आहेत आणि उद्याच्याला ह्याच्या कुरवड्या घालायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यातून चिक किती छान निघत आहे ती. आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ उद्याच्याला येईल. चार दिवसात चांगले भिजतात गहू. आमच्या माहीला चिकले आवडत आहे का नाही. पण माही उद्याच्याला स्कूलला जाणार आहे. स्कूल वरून आल्यानंतर ना माही खाईल. थोडस होता. किती लहान आहे ती तरी तिला किती नाद या. आई बरं चुरू लागती या. म्हणजे शाळेत जाणार आहे ती असे गहू चुरून. लय हुशार आहे शाळेला बी माही आमची. स्वयंपाक बी करू लागती आजीला. आत्याच्या तिकडे गेल्यावर बी करू लागती. फरशी पुसती. लय माही हुशार आमची. एवढी छोटी या. त्या पाय बरोबर चुरीती या. बारकुसा हात घेऊन. सगळ्या लहान मुलींना लय नाद असतो असला. बरं कशी चोरीती. आईपेक्षा तीच चोरीती जास्ती. हा बघा बारकुसा हात.